तर राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर देत आशिष शेलारांनी समाचार घेतला। मला असं वाटतं की संजय राऊत यांच्यावर आता कोणी अदखलपात्र गुन्हा करत नाही आहेत। इतकेचे महाराष्ट्राच्या राजकारणातले अदखलपात्र विदूषक झाले आहेत, त्यांची उंचीच नाही देवेंद्र फडणवीसवर बोलायची। त्यामुळे सूर्यावर थुंकण्याचं काम तुम्ही रोज करा संजय राऊत, तुमच्या तोंडावरच चुंकी उडेल। महाराष्ट्रात महायुती सरकार सत्तेत येऊन 2 वर्ष पूर्ण झाली। या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विशेष ट्विट केलंय। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा विचार आणि राज्याच्या विकासाचा ध्यास यांच्या बळावर महायुती सरकारने 2 वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण केली आहे। या 2 वर्षांच्या काळात देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहा यांचं भक्कम पाठबळ या ठिकाणी लाभलं। उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अजित पवार आणि सर्व सहकाऱ्यांची समर्थ साथ लाभल्याचंही त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं। की राज्यात सत्तेत आलेल्या सामान्यांच्या सरकारला आज 2 वर्ष पूर्ण होत आहेत। हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा विचार, राज्याच्या विकासाचा ध्यास आणि सामान्यांचा विश्वास याच्या बळावर महायुती सरकारने 2 वर्षाची यशस्वी वाटचाल पूर्ण केली आहे। या 2 वर्षाच्या काळात देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहा यांचं भक्कम पाठबळ लाभलं। उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अजित पवार आणि सर्व सहकाऱ्यांची समर्थ साथ लाभली। राज्यातील जनतेने दिलेलं प्रेम, शिवसैनिकांची साथ आणि महायुतीमधील पक्षाचा उत्तम समन्वय यामुळे लोकहिताची शेकडो कामं मार्गी लागली। राज्यातील शेतकरी, कष्टकरी महिला, ज्येष्ठ आणि युवकांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू उमटवता आलं। आम्ही घेतलेल्या निर्णयावर राज्यातील जनतेनेही विश्वासाची मोहर उमटवत साथ दिली। याचा अभिमान आहे आणि त्यातून निर्माण झालेल्या जबाबदारीचं भान देखील आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या संस्कारामुळेच हे घडू शकलं। हेच विचार आणि संस्कार घेऊन पुढील वाटचाल करायची आहे, विकास साधायचा आहे आणि विश्वास वृद्धिंगत करायचा आहे। गेल्या 2 वर्षात पाठीशी ठामपणे उभे राहिलेल्या प्रत्येक व्यक्तीचे ऋण व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाही। प्रत्येक घटकाचे अंतःकरणापासून आभार। जय हिंद, जय महाराष्ट्र असं त्यांनी एक्स वरती पोस्ट केलं।